श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना तो भक्त खूप भाग्यवंत असतो ज्याने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे. कारण साक्षात श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात. स्वामींच्या सेवेमध्ये आलेला प्रत्येक भक्त हा स्वामींनी निवडलेला असतो. स्वामींची सेवा करत असताना स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करूनच त्याला आपल्या भक्तीमध्ये घेत असतात. असा कोणताही भक्त असा नाही की ज्याला स्वामींनी स्वतः निवडलेला नाही. त्यामुळे स्वामींचे सेवेकरी हे जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने स्वामींनी निवडलेले असतात. जे भाग्यवंत लोक असतात तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये आलेले असतात. आणि जे लोकांनी मनापासून निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने भक्ती केलेली आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी अनुभव देत असतात. स्वामी हे जगाचे चालक मालक पालक असून सुद्धा त्या भक्तांसाठी संपूर्ण ब्रह्मांड चालवणारे स्वामी तरी देखील एखाद्या भक्तासाठी वेळ काढतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अद्भुत असे चमत्कार करत असतात. आणि हे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर झालेले आहेत. आणि हे अनुभव जेव्हा एखाद्या भक्तांच्या तोंडून ऐकले जातात तेव्हा ते काय सत्य आहे आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये केवढा मोठा स्वामींनी चमत्कार केलेला आहे हे लगेचच समजत असतो. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. तर त्या ताई शिरूर तालुक्यातील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे झालेले स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हा मीच केला होता फोन. बोला ना. मोबाईलवर आला होता नंबर. हा तर मीच फोन केला होता. मला मॅडम मी लिहिता नाही येत वाचता नाही येत. मी स्वामी समर्थाचं करते आपले असं सेवा. हा मला बरं वाटतंय. 2 महिने 3 महिने झाले मला चांगलं बरं वाटतंय. काय होत होतं तुम्हाला? अनुभव सांगायचा का ताई तुम्हाला? म्हणजे असं घरात चिडचिड व्हायची पोराची माझी. आम्ही दोघंच मायलेकडे आहे ना घरात. आणि असे चिडचिड व्हायची. देवे सगळे घरात. आंबाबाईचं मूर्त आहे, काळूबाईची आहे सगळे. पण असं बरेच दिवस झालं आम्हाला जराशे लई कस तरी वाटायचं. म्हणजे असं मनाला समाधान नव्हतं. समाधान नव्हतं. ऐका ना, तुम्हाला अनुभव सांगायचा का ताई? अनुभव म्हणजे चांगलाच अनुभव आला. मी त्यांचे ते असे मोबाईलला येते ना तर ते त्यांच्या बरोबर मी नामस्मरण करते. नाव सांगायचंय तुम्हाला? तुमचं नाव सांगायचंय का? शिरूर तालुक्यातली मंदाच नाव सांगा. हो चालेल ना. तुमचं नुसतं म्हणजे तालुका जिल्हा सांगितलं तरी पण चालतं, नाव नाही सांगितलं तरी पण चालतं ताई. मग शिरूर तालुक्यातली आहे मी. बरं चालेल. किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला ताई? मला तशी लहानपणापासून आवड आहे. पण मध्यंतर सोडली होती मी. म्हणजे दत्त महाराजाची जास्त हे आहे ना मी. मग औदुंबराचं झाड पण आले देवाचं. आणि शिरेली तिथे ती माझ्या संग बोलती पण. ती जी मूर्त आहे ना महाराजांची ती बोलती पण त्याच्यातून. माझ्या जसं जसं मला त्रास झालाय ना तसं ती सांगतेत मला. अरे बापरे. म्हणजे बोलती म्हणजे कसं? स्वामींची मूर्ती बोलते का दत्तगुरूंची? दोन्ही पण म्हणजे असे सांगतात माझ्या स्वामी. म्हणजे मोबाईलात तसंच नाही. मोबाईलात माझे जेवढे मला त्रास झालाय ना तेवढेच त्रास सांगतात. आणि आता थोड्या दिवसात चांगलं होईल म्हणून असं सांगते ते. म्हणजे स्वामी संदेशामार्फत का? आणि ते असं सणी परत माझ्या मुलाचं लग्न असं म्हणजे जमाय पाहिजे. 20, 21, 22, 30 वर्षे वय आहे पोराचं. असं इथून जे काही म्हणजे थोडासा त्रास असतो ना
नाही जमावा नाही काय व्हावं तर त्याच्यातून ते संदेश म्हणजे माझ्या मनाला अगदी भावून असं येतो मला. हा हा. सांग. अरे वा. हा लय मस्त म्हणजे चांगले चांगले संदेश येतात. आता ते कोणचं असतात ते मला नाही सांगता यायचं मॅडम. हा स्वामी महाराज हा हा. पण माझ्या मनाला शांती वाटते. नाही आणि मनाला शांती वाटते म्हणजे ते तुमच्यासाठी स्पेशल असणार आहेत ना, हा हा. त्याच्यामुळे आणि तुम्हाला समाधान वाटतंय. समाधान म्हणजे चांगली समाधान माझ्या अंगावर शेर उमटतात यात. हं. आणि ती पहिल्या आठवड्यात म्हणजे आपली दसरा झाला ना, हा हा. औक्षण झाल्याच्या नंतर त्यांचं ते 7 दिवसाचं काहीतरी देवापुढे पारायण करायचं होतं ना. हा मला वाचता नाही येत मॅडम काय नाही ती म्हणतात तुम्हीच करा अमकं करा मला ती येत नाही. हा हा. मी ते घंटीचं जे येत आहे ना पूर्वीकडून माझ्या ते माहिती करून घेतली तेवढंच मी सरप्राईज करीत असते. हा हा हा. मला बाकीचं नाही कळत. तुम्ही कुठून बोलता? मी सातारा जिल्ह्यातून ताई. हो का? हम्म. हा मग मी इकडे आहे ना आम्ही शिरूर तालुका आहे ना हा. इकडे. म्हणजे आणि तुम्ही एवढ्या लहानपणापासून मग दत्तगुरूंची भक्ती करत होता आणि आता अनुभव यायला लागले का तुम्हाला स्वामींचे? नाही होती ते संचार पण होता त्यांचा पण मी बंदच करून टाकला म्हणजे बाया माणसाच्या अंगात कशाला ते संचार ना. हम्म. शंकराचं पण आहे आंबाबाईचं पण आहे कळवायचं पण आहे महालक्ष्मीचं पण आहे. पण एवढे असं त्याने कोणाला तरी भावत नव्हतं ना ते बघवत नव्हतं ना. हा हा हा. त्याच्यामुळे असं खेचणं तर मी मनावर ताबा घेतला आणि एक दिवस पूर्णपणे रडले. म्हणजे हे संदेश पहिल्यांदाच आला माझ्या मोबाईलला हा आणि पूर्णपणे ते संदेश घेऊन मी संध्याकाळची रडले. ते ऐकत रडले कळले तर त्यांनी तिथून पुढे ते मनाचं घ्यायला लागले ते. अरे वा. हा हा. मग तेव्हापासून तुम्हाला घरामध्ये फरक जाणवायला लागला का? हा परत फरक जाणवायला लागला माझा स्वतःचा पण आणि जग जे फसवितं त्यांच्यापासून पण मी दूर राहायला लागली. म्हणजे असं जसं जसं सांगतात ना त्याच्यातून तसं माझं होतं येतं तसं तिथं सांगतात. अरे वा. हा मला चांगला अनुभव आहे म्हणजे चांगलाच आहे म्हणतात पण असं दाराच्या पाठीमागं बघा खिडकीपाशी बघा आमचं हाय काहीतरी आता ते मला समजतच नाही तर काय करा. पितळ जसाचं पण सांगतात आणि घरात 2-2:30 वाजता जर काय वाजत असेल ना हा ते पण सांगतात मला असं सांगतात त्या संदेशातून. हा हा. मग तुम्ही सेवा काय काय करता आता स्वामींची? काय नाही फक्त त्यांचं आपले पुसायचं त्यांना स्नान घालायचं आंघोळ पांघोळ घालायची त्यांना फुलं पुसणं व्हायची. हा आणि दारात हाय एक याचं झाड ते नाही का फुलाचं लाल हा. जास्वंदीचं. जास्वंदीची त्यांची माळ बिळ घालते त्यांच्या मोर 5 फुलं मांडीते. हा हा ऑफिसात मी हाय झाडाय बिडायला कामाला गरिबी परिस्थिती आहे माझी. हा हा. तर नाही मला 8-9 वर्ष झाले मिस्टर जाऊन सनी. हा हा. हा तर ते माझी शेती बाडी जात होती ती आली कशी आली काय आली आणि अजून पण कुणाचं हाय ते सगळं संदेशातून म्हणजे जे माझ्या मनाला इथून पाठीमागं भावलंय ना हा हा. ते माझं संदेशात सांगते तिकडे कुणाचं काही असू कुणालाही संदेश असू ते पण मला ते नशिबाने आला मी ते ऐकते आणि मला पटतं आणि मला चांगलं पण वाटतं. अरे वा. हा छान वाटतं. त्यांच्यापर्यंत जाण्याची माझी संधी मिळायला पाहिजे मला. हा हा हा. औदुंबराचं झाड पण आहे का तुमच्या घराच्या जवळ? हा दारापुढं आहे साईडला आहे असं इकडे म्हणजे आपली चिंबक आहे ना हा हा. असं वरती आम्ही सातारा आहे ना तुमचा तिकडे आणि असं तिकडे बघितलं तिकडे झाड उगावली तुझी आणि त्याच बाजूला दराज आहे माझा तिकडे फोन करून दक्षिण बाजू त्या हा हा. पश्चिम. हा अरे वा. हा तर मी आपली करते पूजा पुस्तक जसं माझ्या मनातून ती माझी बात लई दिवस झाले सुटली होती ना कोणत्या तरी देवाची सुटली होती बात तर ती मी सोडून दिली होती. इथे लोक कशी आहेत काय आहेत सगळं माझं असं दाबून ठेवायचं केलं होतं मला फार काही सुचत नव्हतं घरात. अरे घरात देवाची पूजा नव्हती करीत काय नव्हते ह्या लोकांकडे जा त्या लोकांकडे जा मला विश्वासच नाही कुणाचा. हा हा. म्हणजे काय त्रास होत होता का तुम्हाला? हा त्रास असायचा सारखी आजारी पडायचे सारखी अशी चिडचिड करायचं पोरगं वेगळं आगळं बोलायचं मला. हा हा. आता पूर्णपणे पोरगं शांत झाले कामाला जाते. अरे बापरे. खूप छान झालं ना मग. हा छान झालं. आणि फोटो माझ्याकडे नव्हता मी लई दिवसापासून म्हणायचे मला फोटो पाहिजे.
तर तिथं झाडाच्या कामाला आहे ना ग्रामपंचायतीत मी. तिथं एक बारीक फुटू होता. आता त्यांनी मोठ्याला फुटू केलं म्हणलं त्या मॅडमच्या माग फुटू होता. तर मी त्या माणसाला विचारले ग्रामपंचायतीत कामाला आहे ना, त्याला म्हणलं हे फुटू नेऊ का मी आवा? तर म्हणला नाही न्यायचा. जवळजवळ 7-8 महिने झाले, 7-8-9 महिने झाले असतील ते फुटू आणला. आणि दसऱ्यापासून मी त्यांची सेवा करते. 9 पासून तशी करीतच होते, पण जास्तीत जास्त माझ्या घरात आहे ना असं पाईप आहे ना, यंगल पशी पाईप आहे. दसऱ्याच्या दिवशी काय झालं, बारीक आमच्यावानी साप आला. आणि माझी एक बहीण आहे ती पण विधवाची आणि मी असं दोघी जणी इतकंच वेगळं. मी आता दोघी जणी झोपलो, पोरग माझ्या घराच्या रूम मध्ये झोपली. तर ते पाणी प्यायला आला घरात 10-11 वाजता. ते पाणी प्यायता प्यायता वर तोंड करून पिला ना, ते अंगलक लक्ष गेले त्याचं. तर मला म्हणतो आई आई बघ ना साप साप. आता आमच्या इथं पुतणीची साप मित्र. मग त्याला फोन केला तर ते कुठेतरी कामालाच होता बाहेर, रातचाच गेलेला होता ना बाहेर. मी काकू नाही इथं काय नाही, मी येतो म्हणून मी काय केलं, इकडे देवाकडे गेली आणि थोडं आपलं हे असं केलं आणि म्हणलं कोणतं काय कुणी मला भेट दिलेली असेल ना तर त्या पायपातून आल्हाद निघून जायचं. 1 इंचीचा पाईप आहे, बरोबर त्या पायपातून खाली निघून गेलं बघा मी बोलताच. अरे वा. मग तेव्हापासून थोडासा मला असं वाटतं की अनुभव देवीचा असो किंवा त्यांचा असो किंवा दत्त महाराजांचा असो, पण अनुभव मला आला चांगला. नाही, खूप छान अनुभव आहे ना. आणि स्वामींची सेवा करत असताना स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटायला पण येतात ताई. आणि आता काल आम्ही आज 3 दिवस झाले, 4 दिवस कालेश्वरला गेलो होतो ना. 2-3 दिवस रात्री आलो आम्ही. तर पण असं गुजीराव आणि मस्त पैकी कुत्रे आहे ना, असं गोल 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 मधीच झाड. तर त्याच्याकडे बघून आम्ही सगळी पण आलो आणि इकडे अन्न सत्रा करू. तर तिथे मला नजर पडले, ते मला मोडूनच गेलं. मी त्याला स्पर्श न करता त्याचं फक्त नाव घेतलं आणि पाया पडले आणि गेले ती पुढे. अशी काय असा अनुभव आला. अरे वा. आहे आता पैशा पाणी दुबळवाडी आहे तेव्हा होते. मला कधी कोणाला मागायची वेळ नाही येत, काय नाही. तशी वेळ येतच नाही ताई, कारण स्वामी कुठून ना कुठून नियोजन हे करतच असतात आपल्या भक्तांसाठी. मग तुम्ही नामस्मरण करता का? श्री स्वामी समर्थ म्हणता का? म्हणते ना, त्यांच्या बरोबर म्हणते, बसून म्हणते 7 दिवस संध्याकाळ सकाळ बसून अशी म्हणली. त्यांचं पारायण केलं 7 दिवसात जसं सांगितलं होतं ना तसं म्हणते. आणि चांगले म्हणजे असा दिवा त्यांचा वेगळाच लावते आणि ह्या बाकीच्या देवींचा दिवा वेगळा लागते. खाली तिथून ते फोटो आणलाय तर माझं चांगलं आहे. म्हणजे काय असं मला त्याच्यापासून काही धोका नाही, काय नाही काय. फक्त ते दिवशी आता 10-12 दिवस झाले बाहेर भांडी घासली, लांगा सगळं ओढलं. कोबा आहे दारा पुढे आमच्या, आणि घरात पाव टाकला, फरशी पुसली. असाच दिसली अशी सोनी पिंगरानं मॅडम पडली. स्वामी समर्थ आज विचारले, मी म्हणलं आता मी खूप येते काय नाही. अरे वा. ठेवायला जाते. स्वामी समर्थ खुद माझ्या पाठीशी आहेत मॅडम. आणि चांगला अनुभव आला. आणि त्यांच्या मी संदर्भात राहीन, त्यांच्या सुवासात राहीन, माझ्या सुवासात राहावा, हृदयात राहावा. ते राहतात ताई. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाही ताई. आणि ते काय असं कोणाचं बघून किंवा काय अशी मी काहीच केलेलं नाही. त्यांना फक्त त्यांच्याकडे बघून मी तेवढेच मी आसरू गाळलं आणि त्या आसरूंचं त्यांनी जन्मापासूनच सांगितली. जन्मापासून जे माझा जन्म झाला ना तिथून सांगत आहेत ती. म्हणजे माझा जन्म काय होता, मी कुठे होते. आणि मी एका आयरनात जवळजवळ 10-15-20 वर्षापूर्वी आहे ना, माझी लेकरं लहान होती आणि होतं दुसरी असं काम करायला दुसरं तिकडे तळेगाव साईडला दमदेवी. तर नवऱ्याचं माझं भांडण झालं म्हणून मी अशी जंगलात गेली आणि उन्हाची खायची न कोणाची वाट बघता, पोरांची न काळजी करता अशी झोपले बिंदास. असा प्रकाश आला का नाही म्हणता ओढून. अरे बापरे.
हं. लई परत प्रकाश आला, असा प्रकाश आला ना तर ज्याच नव्हती. तर ते प्रकाश आला अशीच मी झटक्याने उठले. अशीच सगळं राग बीग शांत होऊन घरी आली परत. ती एक संदेश. अरे आणि त्याच ठिकाणी तळेगाव ठिकाणी आम्ही बाहेरगावी राहत होतो ना. आता गावावर आलं 20-21 वर्ष झाले. माझं पोरगं 1.5 वर्षाचं असल्यापासून मी गावावर आलेली. आणि तिथून पुढे इथं आपलं आयुष्य काढता काढता 9 वर्ष झाले माझ्या मिस्टरांना वारलेले. तिकडेच असं त्या साईडलाच हिंडून फिरून ते आपलं मूर्तीला फक्त घरी आले. 5 वर्ष गेले. स्वतः हातावर बोलते मी. हा. तर स्वामींनी आपल्याकडे लक्ष द्यावं. आपलं तर आहेच लक्ष, पण त्यांनी आपले कुणी काय जर असलं तर त्यांनी. स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही ताई. नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबरच असतात. मला तुम्हीच अनुभव सांगताय की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर किंवा दत्तगुरूंची सेवा करताय तेव्हापासून तुम्हाला म्हणजे किती तारून नेलेलं आहे प्रत्येक संकटातून, दुःखातून. करुणात झाड आलेले होते ना. करुणा नव्हतं का त्या टायमाला असं ईदभर झाड आलं होतं. तसंच ते जतन केलं. आणि ते खाल्लापूनच बोर घेतलेला आहे पाण्याचा. अंगणात असं घरच्या कडेलाच आमचं घरी इकडे फोन करून सांगितलं. मनानेच उंबराचं झाड उगवलेलं आहे ना. मनानेच आले. आणि खालती एक दरवाजा आहे ना, खालती तोंड करून तिथं पण आले होते. तर माझी भाऊजी काय म्हणली, जत्रेला आले ना उरसाला इथं. मला म्हणला हिकाचं झाड नको ठेवू, ते मोरचं राहू दे, हे उपटून टाक. मग मी ते झाड दारातले डाव्या बाजूला उगवले होते ना, खालती तोंड दरवाजा आहे ना, त्या डाव्या उगवलं होतं. नेमकं पाहिलं खेटून तर मी ते उपटून टाकलं. चांगलं आहे ना, काय नाही ना वाईट. नाही, छान आहे की उंबराचं झाड हे नशिबवान लोकांच्या दारात उगवतं ना. आणि महत्वाचं म्हणजे ते मनाने उगवतं. असं त्याला काही लावावं लागत नाही किंवा त्याचं बी वगैरे नसतं, काय नसतं. कुठे गेले ना मी ते दिसले ना माझं ते मन मोठं व्हायचं. आणि एकदा 10-12 वर्ष 15 वर्ष झालं मला देव असं झाड असं उगवलेलं दाखवलं. आणि दत्त महाराज सुद्धा स्वप्नात येऊन, मी लई आजारी असायचे ना, लेकरं बाळं नव्हती ना तेव्हा आजारी असायची. असं म्हणजे थोड्याशा रूपात येऊन एकटाच मी अशी मला मागितलं पाणी दे पियाला. म्हणून मी सरकत गेले हांड्यापाशी. हांडा भरून गलास भरून त्यांना पाणी दिले. तर मला म्हणतात नाही तुम पेव आधी, तुम पेव. स्वप्नात मी पिले आणि म्हणले दे इकडे. आणि त्यांनी त्यांच्या तोंडाला लावलं. तर मला म्हणतात तुला कोण म्हणतो रोगी? अच्छा आहे, अच्छा आहे. अरे वा. त्याच्या आधी त्याच्यानंतर मग बाग इकडे तळेगाव साईडला आम्ही रानात राहायचो ना. तर तेव्हा लेकरं बाळ नव्हती मला. ते सगळ्यात आधीचा अनुभव. ते सगळ्यात आधीचा अनुभव म्हणजे लेकरं बाळ नव्हती, काय नव्हती. आणि उघड्याचा असा काळासा होता पोरगा आले. आणि वाटेने आले मोर, त्या सापराच्या मोर रानात असं पाठ होता. आणि त्या पाटातून आले तिथंच उभं राहिलं पाटात. तशी आमची सफर होती रानात. आणि मी रानात एवढं आई रानात राहायचे. आगाव कपडा नाही, काय नाही, काय नाही. मला म्हणजे लोटा पाणी पिलं म्हणजे मला तेव्हा कळत नव्हतं. आता कळतं थोडं हिंदी. तर काय पाणी प्यायचे का असं हाताने केलं, प्यायचे का? तर म्हणजे हो. मग मी तांब्या लिंबीला पिले पाणी. तर मी जेवायचे का असं हाताने त्यांना खुणावले, जेवायचे का? तर म्हणजे हा. मग मी एक गिर भाकर आणि लसणाची मिरची बरं का, लसणाची मिरची त्यांना खायला दिली. तर त्यांनी काय केलं, पाणी तांब्याभर घेतला माझ्याकडून आणि असं दर्शना घातली, पाया पडले. अख्खे मोकळे होते ते मोकळेच. आणि जेवण झाल्याच्या नंतर मला 12 चिता टाकल्या मला पुढे. चिचा 12 म्हणजे 12 जिन्स टाकली माझ्या पुढे त्यांनी. 12 वस्तू टाकल्या. जी वस्तू नाही ना आपल्याकडे तिथे त्या रानात ती वस्तू टाकली मला 12 चिचा अशा. आणि मला मी म्हणलं मला काही मूळ नाही, लडका नाही, काय नाही. तेवढ्यात तोंडात आले ना लडका नाही, काय नाही, कोण खाया. म्हणजे रंदे 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 असं केलं मला त्यांनी. तुम्ही स्वामी भक्त आहे, मी सांगते नाही पोटाचं नाही राहत. ते पण मला संध्याकाळून सांगतात हे तुमच्या पोटात राहत नाही, काय नाही. तुम्ही सगळ्यांना सांगता, सगळ्यांना
माया उत्पन्न करता. हाही माझा स्वभाव तसाच आहे. हा हा हा. अरे वा. तसंच आहे. मला लोकांची लई माया मिळत करायला आवडतंय. हं, हं. आणि असं बरं वाटतं जराशी. हा हा. पण त्यातून त्यांनी जर कुणी माझी माया नाही ना केली, काय गरज नाही ना बाबावी, तर मी मनालाच कुडकुडत राहते. त्या संदेशाद्वारे मला ती पण सांगते. तर ते मला मनाला पटतं ना की माझ्याच बाबतीत असं होतं, ही बरोबर संदेश येतो म्हणून. हो 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 हो. बरोबर आहे. ते संदेशामार्फत आपल्या भक्तांना सांगतच असतात ताई. हा हा. आणि ते बरोबर मग त्यांनी सांगितलं तसं मी केलं ते तर बरोबर मला ते पुढं पुढं चांगलं वाटत आहे. आणि माझं पोरगं पण चांगलं 1 रुपयातून चांगलं 3% जागेवाले. हा हा हा. बरं झालं की ताई. उलट अजून त्याच्यामध्ये फरक पडेल. हा. तो फरक सांगितलेला ऐकतो. तसं नाही काही. फक्त आता हाही एक गणगोताची एक पोरगी आहे. एवढंच राहिले. लई ठिकाणी वेगळं तर मी म्हणलं जायचंच नाही पुढे. जे काय स्वामी आई करते ना हा हा. त्याच्यातून रेषा मांडायची. हो, ती जी हो. करते स्वामींना सांगायचं ताई. त्यांनाच सांगितलंय मी. तर ते म्हणतात थांब थोडे दिवस. सगळे दरवाजे बंद होते ना, आता थोडं थोडं करून आजपासून सगळं उघडतात. म्हणजे ते कधीचा संदेश असो पण ती सांगतात. 7 दिवसात असं होईल, चांगलं होईल, चांगलं होईल. असं तसं सांगतात ते. हा. चालेल चालेल. पाठवून नाही देत, काय नाही. हा हा हा. 3 दिवसाच्या प्रवासाला रेल्वेत गेले होते तरी त्यांचं नामस्मरण काय आपल्या तोंडात चालू असायचं. हा हा हा. मग स्वामींचं नामस्मरण चालू असलं ना की स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात ताई. हा हा. आणि मला लिहिताच वाचता येत नाही तर काय करू मी. मला ते लिहिता नाही येत, कमीट करता येत नाही. हा हा. नाही तसं काय नसतं. लिहिता वाचता यावं आणि मगच सेवा करावी असं नसतं ताई. नामस्मरण पण आपण जे श्री स्वामी समर्थ म्हणतो ना, ती हा हा. पण ते खूप चांगली सेवा आहे ताई. जेवढं मग ते स्वामी म्हणतात की जिथं माझं नाव घेतलं जातं ना तिथं मी नेहमी असतो. मग हा तुम्ही जर सतत स्वामींचा जप करत राहिला तर नेहमी स्वामी तुमच्या बरोबरच राहणार आहेत ना. हा हा. आणि आणि तारक मंत्र एक स्वामींचा आहे. तारक मंत्र जर येत नसेल ना, निशंक होई रे मना, तर आपला मोबाईलवर लावून द्यायचा आणि हा ऐकायचा. ऐकला तरी पण चालतो. मग सारखं ऐकून ऐकून जर स्वामींची इच्छा झाली तर लगेच हा. पाठ पण होऊन जातो. कारण खूप सोपा आहे तारक मंत्र. हा. ते मी दिवसभर म्हणजे सकाळची उठले पाच मला अचानक जाग येतो. हा हा. अरे वा. घेते आणि लगेच ते ऐकते आणि ऐकता झोपून जाते. हा हा हा. अरे वा वा. कधी उठायचं मोबाईल बंद करतो मला नाही माहिती. असं असतं. ऐकते चांगली अर्धा पाऊण तास ऐकते मी. हा 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 हा. नाही खूप छान आहे ना. आणि हा स्वामी घेतात आपल्या भक्तांना. ते नेहमी आपल्या भक्तांची हा इच्छा बी पूर्ण करत असतात आणि त्यांना जी एखाद्या भक्तांकडून सेवा करून घ्यायची आहे ना तर ते करून हा घेतातच ताई. हा. करते आता त्यांनीच मला ओढून घेतले म्हणल्यावर त्याच्यात काही शंकाच नाही. नाही. हो ना, हो ना. ते नेहमी आपल्या भक्तांचा हात पकडतातच. जेवढं तुम्ही नाही जरी काय सेवा जमली ना ताई, वाचता येत नसेल तर आपलं श्री स्वामी समर्थ सदैव म्हणत राहायचं. स्वामींच्या समोर बसून श्री स्वामी समर्थ म्हणायचं. माळ असेल तर माळ जप करत करत श्री स्वामी समर्थ म्हणायचं. हा हा. माळ आहे मला ना शंकराच्या भक्तांनी लई दिवस झालेली घेतलेली आहे. हां. त्यांनी दिलेली हां. आहे. ते वृक्षाची माळ काय म्हणते. रुद्राक्षाची का? हा. हां, हां, हां. दिलेली आहे. ती गळ्यात आहे मिरवते तसं काही नाही. आणि कपाळी भस्म लावते मी. मला आवडतो आणि तेव्हापासूनच मी लावते. पहिले माझा मालक होता ना हां. तेव्हापासून व्हायचे. आणि आता काय अष्टगंधी हे लावते मी. बुका लावते खाली, अष्टगंधी वर लावते. हां, हां. नाहीतर मग आपलं अगरबत्ती लावायची स्वामींच्या समोर आणि नसली माळ जप करायची तर आपलं फक्त अगरबत्ती लावायची आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं अगरबत्ती संपेपर्यंत. तरी पण चालतं ताई. तशीच म्हणते मी. माळ नाही मी जपली अजून बरं का. हां, पण हे जे आहे ना मोबाईल त्याच्यावर जे येईल ना तेवढे मंत्र मी जपले एवढ्या दिवसात.
चालतं, तरी पण चालतं. स्वामींना म्हणजे एखाद्या भक्तांकडून जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना, तेवढी ती सेवा करून घेतातच. त्यामुळे माळच जपण्यासाठी असावी असं बी काही नाही. तुम्ही देवाच्या समोर अगरबत्ती लावून पण स्वामींचा जप करू शकता. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा अगरबत्ती आपण लावतो आणि अगरबत्ती संपेपर्यंत जर माळ जप केली ना, तर 11 माळी जप होतात. हा ना. हो. त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं आपलं नामस्मरण पण करत राहायचं, स्वामींचा जप करत राहायचं. बाकी नाही काही वाचता येत नसेल तर काय असं म्हणजे शंका आणायचं नाही की मला वाचता येत नाही म्हणजे माझ्याकडून काहीच स्वामींची सेवा होत नाही, असं कधीच म्हणायचं नाही. त्यांना कसं कळत काय नाही, तुम्हाला टाईप करता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ते संदेश मनानेच येतो मला. स्वामी जगाचे चालक मालक पालक आहेत ना ताई. स्वामींपासून काय लपलंय? बघा ना. त्याच्यामुळे स्वामींना प्रत्येक गोष्ट माहित असते ताई. आता ते म्हणलेत नाईक म्हणले त्यांना माहितच आहे. आणि जसं संदेशातून सांगतात ना, ते आपला त्यांच्याविषयी आपला त्यांचा संकोच नाही, मंकोच नाही, काय नाही. फक्त त्या संदेशातून असं सांगितलंय की त्यांना पूर्णपणे माफ करा. कारण का तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देता ना, त्यांचं ते त्यांना आशीर्वाद दिला त्यांचं चांगलं होतं, पण देव तुम्हाला जास्ती फळ देतं म्हणजे मला. तर त्यांना एक बारी नाही, आपण कोणालाच काय म्हणायचं नाही. अजिबात कोणी आपल्या बाबतीत काय म्हणो, चांगलं म्हणो, वाईट म्हणो, आपण काय नाही. सर्व काही देवावर सोडून द्यायचं. तूच देवा बघ काय करायचं यांचं ते, असं म्हणायचं. मग कसं असते माझं. आणि आपण कधीच नाही आमच्यावर किती वाईट प्रसंग येऊन द्या, किती तोडायचा प्रयत्न करू द्या, काही करू द्या, आपण कोणाला बोलत नाही, काय नाही. फक्त मनात इच्छा येतात ना, असं नाही केलं त्यांनी म्हणजे ती पण आता येत नाही माझ्या तोंडात. तसं येतं ना, तसं म्हणायचं काय नाही. काहीच म्हणायचं नाही, काही शंका पण आणायचं नाही. स्वामी बघतात काय करायचं, त्यांच्यावरच सोडून द्यायचं. तुम्हीच बघा काय ते म्हणायचं. चालेल ताई, खूप सुंदर. इथून मागे अजून एक फोनवर मी फोन केला होता, त्यांनी पण चांगलं सांगितलं आणि तुम्ही पण चांगलं सांगितलं. कारण का तर मला मूळ पाया लिहिता येत नाही, वाचता येत नाही आणि काय नाही. नाही तसं काही नसतं. वाचता लिहिता आल्यानंतरच स्वामींची सेवा करावी किंवा कोणत्याही देवाच्या सेवा करावी असं कधीच नसतं ताई. काही बारीक त्यांच्याच सामने बसले बोलते तुमच्या सारं त्या पायांच्या खरंच करती का नाही बघतो, मग पूजा भक्ती नाही का. नाही तसं आपल्या मनात शंका आणायची नाही. आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करत राहायचं. स्वामींना जसं वाटतं तसं स्वामी भक्तांकडून सेवा करून घेतात ताई. हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी ताई. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. फक्त नाव नका घेऊ माझं. बरं चालेल, कधीही लावा फोन तुम्ही, मी उचलेन आणि नाही उचलला तर मी रिटर्न करेन नंतर तुम्हाला. चालेल, चला, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींचा आधार हा खूप मोठा असतो आणि हाच आधार प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. आणि स्वामींचं जे वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांना वेगवेगळे अनुभव, सुंदर सुंदर चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये करत असतात आणि त्यांना अनुभव देत असतात. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोक स्वामींची सेवा करायला सुरुवात करतील. जेव्हा तुमच्या अनुभवातून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेकरी झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे
ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे स्वामींनी अनुभव तुम्हाला दिले ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि हीच ताकद तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत असते. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.